नमस्कार मैत्रिणींनो, कढई गॅसवर ठेवलेली आहे। एक मूठभर शेंगदाणे थोडंसं तेल टाकून छान असे भाजून घेतलेले आहेत। त्याचसोबत 5-6 काजू पण भाजून घ्यायचे आहेत, लालसर भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून, ते पण छान असे लालसर भाजून घ्यायचे आहेत। आता आपल्याला जे काही मसाला घेतलेला आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे। इतर 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, ते पण भाजलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने लाल लाल भाजून घ्यायचं आहे। 1.5 टोमॅटो घेतलेला आहे, 1 अन् अर्ध, सगळे एकत्र करून मिक्सरला छान बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आहे। एकदम छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि जी काही ग्रेव्ही काढून घेतलेली आहे मसाल्याची ती टाकलेली आहे। आता ही ग्रेव्ही जी आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे। मी ही भाजी लोखंडाच्या कढईतच केलेली आहे, कारण लोखंडाच्या कढईत केलेलं खूप पौष्टिक असतं, शरीरासाठी चांगलं असतं। थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। लाल तिखट घातलेला आहे, मीठ घातलेली आहे, हळद घातलेली आहे, सगळं आपापल्या चवीपुरतं घालायचं आहे। आता हे काजू घेतलेले आहेत, काजूचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत। याला तुम्ही भिजू घालून सुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला जी ग्रेव्ही आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। हे बघा, एकदम छान परतलेली आहे, कारण आपण सगळं भाजून घेतलेलं आहे ना, त्यामुळे मसाला सुद्धा लवकर परतला जातो। आता 2 चमचे सब्जी मसाला घातलेला आहे आणि पावभाजी सांबार मसाला, कोणताही मसाला असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता। तर यामध्ये मी नंतर 1 चमचा सांबार मसाला सुद्धा घातलेला आहे। खायला खूप टेस्टी लागते आणि एकदम झटकीपट होते। यामध्ये काजू आणि शेंगदाणे घातलेले आहेत, त्यामुळे मसाला खाली कढईला चिटकतो, म्हणून थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलेलं आहे। आता छान मसाला परतलेला आहे। यामध्ये काजू जे 2 भाग करून घेतलेले होते ते टाकलेले आहेत आणि पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे। एकदम हॉटेलसारखी भाजी तयार होते काजू करीची। एकदम सिंपल पद्धत आहे, एकदम कमी साहित्यात आहे। तुम्ही ही भाजी मुलांना सुद्धा देऊ शकता, मिस्टरांना सुद्धा डब्याला देऊ शकता। झटकीपट होणारी रेसिपी आहे। एकदा अशा पद्धतीने काजू करी नक्की करून बघा, सगळ्या घरभरून वास सुटतो आणि बोट चाटून खातात। हॉटेलसारखी भाजी होते, आपण घरच्या घरीच हॉटेलसारखी भाजी बनवू शकतो। चला तर मग, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। काजूपेक्षा याची ग्रेव्ही खूप टेस्टी लागते खायला। तुम्ही भातासोबत खा, पराठेसोबत खा, तंदूर रोटीसोबत खा किंवा पुरीसोबत खा, कशासोबतही खा, अप्रतिम लागते। पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आणि एकदम छान गाळ भाजी झालेली आहे। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग, बाय बाय, धन्यवाद।